हो, हात लावा ना जरा अंड्याला. साऱ्या सकाळपासून एकटीच राबते मी. तुम्हाला जरा तरी काय आहे का माझं? मी काय तुझी काळजी करू? हा, सकाळी आईन नाना समोर तू काय लय चरा चरा बोलत होती का? हा, मग काय चुकीचं बोलले मी? जे खरं आहे तेच बोलले ना. तसं पण घरातल्या माणसांना वाटतं सगळं त्यांच्याच मनासारखं झालं पाहिजे. आमची काय हाऊस मौज आहे का नाही? लय लय शानी झाली का? हा, लय बोलायला लागली तू. अहो, हे काय केलं तुम्ही? येडे झालात का तुम्ही? एवढं उन्हात तानात पाणी घेऊन आले होते मी. हा, मीच बावळट आहे. हा, हे बाग बच्चाला बंद कर. तू ये लय चारा चारा बोलायला लागले तू. चल. अहो, काय चाललंय? ऐका माझं. घरातली भांडणं तुम्ही चार चौकात कशाला आणताय? ए, 4 लोकांचं मला नको सांगू तू. हा, आज आहे ना तू या बंदोबस्तच लावी तू. त्याच्याशिवाय तू पण जाग्यावर येणार नाही. अहो, चल. हा? चल, तुला आज दाखवतोच. हा, तुझा आई बाप आणि माझा आई बाप फरक करते काय? अहो, हा? सोडा. बस. अरे तुझी बायको कुठे आहे? शेतात गेलतात ना तुम्ही दोघं? ए अरे आई काय विचारते तुला? कुठे आहे सुनबाई? अरे मुका बिका झाला काय तू? तिला तिच्या मायारी सोडून आलोय. तिला परत नाही येणार या घरात. काय घरी सोडून आलं? अरे पण तुम्ही शेतात गेलतात, असं झालं काय तुमच्या? ए, अरे तू भानोर आहे का? शेतावरून पार घरी सोडायला ते का लहान लेकरू आहे काय? हा, अरे जरा भानोरी. तर डोक्यात काय चाललंय तुझ्या नेमकी? नाना, तुम्हाला मस्तीची किंमत आहे, पण तिला आहे का आपली किंमत? हा, मोठ्या माणसांसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं हे तिला कळत नाही. हे बघ नाना, ज्या पोरीला माझी आणि तुमची किंमत नाही ना, तिला ह्या घरात थारा नाही. हा? म्हणून तिच्या बापाकडे सोडून आलोय तिला. अरे शहाणे, तू काय स्वतः लय मोठा समजतो काय? हा, लग्न काय तुला काय खेळ वाटतो काय? तुला एका मिनिटात निर्णय घ्यायला? नाना, मी काय चुकीचं केलंय? हा, आपल्याच घरात राहती, आपलं उलट बोलती, हे मला नाही सहन होत. अरे लोकांचं लेकरू आपण मानाने सन्मानाने घरात आणलं, कमीत कमी तिची तरी किंमत ठेवायची तू. अरे तिच्या आई बाबाच्या काळजाचा तुकडा आहे ती. त्यांच्या मनावर काय बीतत असेल याचा थोडा तरी विचार करायचा रे तू. आई, मला कसलाच विचार करायचा नाही बघ. तिला तिच्या चुकीची ना शिक्षा भेटलीच पाहिजे. अरे चूक तिची नाही, चूक तुझी. अरे संसारात भांडं लागतच, वाद होतेच, मग ते समजून सांगायचं सोडून थेट तू माहेर नेऊन सोडलं. आता त्याच्या आई बापाला काय तोंड दाखायचं आम्ही? हा, सांग बरं तू. अरे तिच्या घरचे काय म्हणतील आपल्याला? अरे गावात लोक काय म्हणतील आपल्याला? तू एका मिनिटात सगळं संपून आलास का रे? हे बघ, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तू खूप मोठी चूक केलेली आहे, लक्षात ठेव. नाना, ए पुरी, अचानक तू काय म्हण ग? जावाय बाप्पू कुठे गेले? हा, बोलत का नाही? हा, अरे बापरे, काय झालं असेल गाड्यात? आई अचानक मुलगी कस काय इकडे घरी आली? पाहुणं, काय सांगावं तुम्हाला, आमच्या पोराचीच लई मोठी चूक झाली बघ. असं राग आला म्हणून पोरलं कुठं माहेर सोडून येते वरते. मला तर काय अजिबात पटलं नाही हो, खरं सांगतो तुम्हाला.
मला काय म्हणायचंय, नवीन नवीन संसार आहे पोरांचा, त्यांना तरी कुठे एवढा अनुभव आहे. आता झाली चूक, आमचं बी पोरग जरा गरम डोक्याचं आहे. त्यांनी बी असं लक्ष्मीसारख्या पोरीला माहेरी आणून सोडणं चुकीचंच होतं. तर आईबाप म्हणून आम्हीच तुमची माफी मागतो बरं. अहो तुम्ही मोठी माणसं आहेत, असं बोलून मला काय पापात टाकू नका. अहो जावई बापूची चुकी नसेल ना, माझ्याच पोरीची सगळी काय चुकी असेल. अहो असं का म्हणता पाहुणं? माझी पोरगी कशी येते मला माहिती आहे ना, काहीतरी जावई बापूला चरा चरा बोलली असेल म्हणून जावई बापूंनी थांबून सोडले. जावई बापूचा स्वभाव मला माहित आहे ना, ते आणून सोडणार नाही. तिथं सगळी चुकी माझ्याच पोरीची असेल. अहो संसार म्हणलं की थोडंफार येतच. हा नाही पाहुणं, घरच्या माणसासमोर कसं वागावं कसं राहावं सगळे संस्कार मी तिला दिले होते. हिने नवऱ्याचा अपमान केलाय, हिला नवऱ्याचा आणि संसाराचा ना मान राखता आला नाही. अहो माणसाला राखाव येतो जेव्हा समोरून थिणगी पडते तेव्हाच ना. हे बघा पाहुणं, झालं गेलं ते सगळं विसरून जा. हे बघा, आता ती पोरगी तुमची एकट्याची नाही, ती आमची दोघांची पोरगी आहे. हे बघा, पोरं सोरं आहे, नवीन संसारी, भांडणं तणणं उडतं असते आणि चालूच असतं हे असं. आता आपण मोठं झालं ना, सगळं विसरून जायचं बघा. आता या बा, ती पोरगी आमची म्हणून आम्ही हक्काने न्यायला आलो बघा आता. होय ग पुरी इकडे. अरे काय सासरे देवासारखे आहेत ग, नवरा सुद्धा काय सोन्यासारखा आहे ग. हा, यांना कधी त्रास देऊ नकोस ना, यांची सेवा करत जाण्या चांगली, विसमू नकोस यांना. खरोखर चांगले माणसं देवासारखे आहे ना. नवरा काय सोन्यासारखा आहे ग. आत्या, मामा, मला माफ करा. अशी माफी मागू नको, तू माझी लेकच आहे. तू काय परकी का सांग बरं. होय, हे बघ रे, गाडी काढ आणि पोरी घेऊन जा बरं. आणि हा बा पाहुणं, तुम्ही काय बी काळजी करू नका. आता तिचे माय आणि बाप आम्ही आहेत बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे पा, जरी पुरी कोण काही चुकलं ना, चांगले थोबडीत 2-3 ठेवून द्या तिच्या. हे पोरा, चल मी बॅग भर आणि घे बरं, जा बरं. आम्ही आलोच मागून, मग आपण जाऊ एसटीने. मग तुम्ही जा रे गाडीवर दोघ जण. हो चल, तुझं घर वाट बघतंय आमच्या घरच्या लक्ष्मीची. सुखी राहा, आयुष्यमान भव, आनंदी राहा. असं द्या, असं द्या. अरे असं असं. आता सर सोडीत झालं, व्यवस्थित झालंय, काय काळजी करू नका, आम्ही आहे आता. हं? असं येत. आनंदी राहा, सुखी राहा. अजून पण राग शांत नाही झाला का? राग तर कावा शांत झालाय, पण स्वतःला लाज वाटायला लागली. अहो, असं नका ना म्हणून. चूक माझीच होती. मी तुमच्या समोर आणि सासू सासऱ्यांसमोर असं बोलायला नको होतं. मला माझ्या जिभेवर ताबा ठेवता आला पाहिजे होता. मला माफ करा. मी तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली. नाही, चूक तर माई सुद्धा होती ना. अगं, नवरा म्हणून माझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना. आणि शुल्लक वादावरून लगेच तुला तुझ्या बापाच्या घरी मी सोडून आलो. माये पण चुकलंय, उलट मलाच तू माफ कर. पण शेवटी आपल्या दोघांच्या घरच्यांनी आपल्याला किती समजुतीने सांभाळून घेतलं ना. हा, म्हणूनच मला एका गोष्टीची जाणीव झाली बघ. अगं, लग्नाच्या वेळेस आपण 7 फेऱ्या घेताना आपण आपले एकमेकाचा हात घट्ट पकडून ठेवलं होतं का नाही? का आपण आपल्या संसारामध्ये एकमेकाच्या सुखदुःखामध्ये असंच घट्ट उभं राहिलं.
एकमेकाला मरेपर्यंत साथ देण्यासाठी. पण माझा थोडासा राग अनावर झाला तर मी तुला लांब केलं. पण नाही, अगं याला प्रेम म्हणतच नाही. खरं प्रेम असतं ना तर माणूस त्या व्यक्तीला कधीच आपल्यापासून लांब करणार नाही. आज मी ना तुला वचन देतो की मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत राहीन.